एका मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इतके तुडुंब लोक जमलेले आहेत. जावेद साहेब माझ्या बाजूला बसले आहेत आणि त्यांनी म्हटलं एक भी सीट खाली नहीं है. जावेद साहब, ये मराठी लिटरेचर की थोड़ी ताकत है. आज भी लोग पढ़ते हैं, सुनते हैं. सर्व उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय जावेद अख्तर साहेब, जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, आणि त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला लाभली असती असं मला वाटत नाही. ते नुसते कवी, लेखक, पटकथाकार नाहीत. जिथे जिथे अन्याय होईल, देशात जिथे काही चुकीचं घडेल, तिथे जावेद साहेब हे सातत्यानं आपला आवाज उठवित असतात. आणि म्हणून जावेद साहेबांचं इथे असणं हे अत्यंत आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. माझा तेही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात. माननीय उद्धव साहेब, माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठीशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून कलकत्त्यातून बोलवलेला आहे, त्यांचं नाव गोखले आहे, साकेत गोखले. आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं कि साकेत, आप कल नॉमिनेशन भरना है. करेक्ट? का? की महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कलकत्त्याला. आमच्या दोघांमधलं साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. तेही तुरुंगात होते, ईडीच्या चक्रव्यूहात, आणि मी सुद्धा होतो. आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत. ते मूळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आईसुद्धा इथे आलेल्या आहेत. आणि आमचे शरद तांदळे, हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही. ईडीचा बूच लावून ठेवलाय. मी शेवटचा माणूस होतो, ईडी याचा नादाला लागली. मैं आखरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया. अब नहीं लेंगे. व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले. मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची. तात्याराव लहाने आहेत, ज्यांनी उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत, आपले समोर बसलेले आहेत. त्यानंतर रजनीताई पाटील आहेत, खास आलेले आहेत त्या बीडवरून. हे सगळे आपल्या प्रेमापोटी आलेले आहेत. आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं, आपल्याला, आपल्या कुटुंबाला. आणि या नात्यानं इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेली आहेत. पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे, ती असायलाच पाहिजे. अगर मैं एक एडिट लिखता हूँ तो उसकी चर्चा होती है. किताब लिखेगा तो होना ही चाहिए. जावेद साहब, एक संपादक मी रोज लिहितो, त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा तर होणारच, पण जेव्हा मी पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मी लिहून उपयोग काय?
2 दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड धडाधड मीडियावर चालू आहे, उसने ये लिखा, उसने ये लिखा, ये लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली, माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली, ती सत्य आणि नीतिमत्ता या 2 गोष्टींची तू का सोडू नकोस. हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाळ. जावेद साहब, आपकी 2 लाइनें मुझे हमेशा याद आती है. जो बात कहते डरते हैं सब, वो बात तू लिख. इतनी अंधेरी थी न कभी पहले रात, लिख. घाबरून नहीं, डरना नहीं है, लिखो. जो बात आपको कहनी है, जे सांगायचं आहे तेही सांगा, आणि जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिखा. लिख. बहुत जोर से कहा है जावेद साहब ने, लिख. हम लिखने वाले लोग हैं, हम बोलने वाले भी लोग हैं. मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या. त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले. एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला, फोटो काढला आणि मला म्हटलं, तुमच्यासाठी मला एक ओळ म्हणायची आहे, शायरी. मी म्हटलं, अरे जाऊ दे, मला उशीर झाला आहे. नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि मग म्हटलं, अरे हो बरोबर आहे, मी असाच आहे. तो काय म्हणाला, तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो म्हटलं. लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, सर झुकाना नहीं आता तो झुकाए कैसे. आम्ही त्या पंथातले लोक आहोत. आम्ही वाकणार नाही. साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही, बरोबर ना. आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर. आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही, आपण लढत राहायचं. कोणीतरी लढावंच लागेल. हे जेव्हा पुस्तक आम्ही जेव्हा तुरुंगात आम्ही लिहायचं ठरवलं तेव्हा मी त्यांनाही प्रेरणा दिली, आमच्या देशमुखांना. वेळ घालवायचा आहे ना, जेल में 1 मिनिट 1 साल जैसा लगता है. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, अंदर जाते हो ना, वो छोटा दरवाजा होता है एक पीला कलर का, इतना सा, वो दीवार में होगा शायद या शोले में होगा. वो ऐसा झुक कर जाना पड़ता है और झुक कर निकलना पड़ता है. वैसा ही है. तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो. अनिल परब बरोबर ना, त्यांना अनुभव आहे थोडासा. आणि मग तुम्ही करायचं काय. बाहेरचा संपर्क नाही, संबंध नाही, त्या भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे. अशामध्ये लिहिणं, वाचणं, चांगला विचार करणं सकारात्मक, आणि उद्या मी कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा. कधी देशमुख साहेब बाहेर पडले, आज तुमचा जामीन होणार आहे, डोंट वरी. असं कधी मी गेलो, तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं. ह्याच्यामध्ये आमचे 2, 4, 5 महिने असे निघून जातात. आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्ख्या परिसरात, तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा. साकेत बरोबर ना. अरे वो छूट गया यार, तो सुटला, त्याचं जजमेंट मागवा. मग आमची तिथे प्रवीण राऊत बसले, ते अख्खं जजमेंट वाचणार. सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय, हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात. बार ॲट लॉ, सगळे बॅरिस्टर.
8 दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच ये क्या है, ये सब पूरा एकदम PhD. हे असं एक वेगळं ते जग आहे. पण त्यातून आता आपण आलो, एक राजकीय लढाई असते. आम्ही ज्या ऑर्थोडॉक्स तुरुंगात होतो एकदा आम्ही उभे होतो असे, आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली. म्हटलं अरे इथे ससा कुठं आहे. तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे, साहेब तो ससा नाही तो उंदीर आहे म्हटले. तो उंदीर आहे म्हणाले. अरे एवढा. त्याला म्हटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही, उंदरांना खायला मिळत आहे. सशासारखे उंदीर घुशी असे असे मस्त धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजे. त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. पण एक सांगतो, तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला अग्रलेख दर दिन मेरा एडिट बाहर आता था. कैसे? गवर्नमेंट ने इंक्वायरी कमीशन लगाया था, सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है. रोज माझं रोकठोक बाहर यायचं कॉलम, सब मेरा कॉलम आता था, मेरा एडिटोरियल दर दिन आता था. मैं खुश था बहुत, मेरा काम हो रहा है. अंदर की बात अंदर, मेरा काम तो हो रहा है, अखबार तो निकल रहा है ना, लढाई तो जारी है. पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही. कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली, खचू नका, आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे. मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो, कोठडीमध्ये, आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है लेकिन लिखा किसने. ते 2 अधिकारी रात्री आले उठवायला मला, क्या स्टेटमेंट लेना है म्हटले. बोले क्यों स्टेटमेंट लेना है भाई, वो आप यहाँ बैठे हैं 4 दिन हो गया और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, पूरा टीवी पे चल रहा है. राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या की हे कसे महाराष्ट्रद्रोही आहे. आणि ती इन्क्वायरी लागली तर मी म्हटलं लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप. मैं पहले लिख कर आया था, मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है. हे लिखो, स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या ते, आप लिखो. 11:30 वाजता मला उठवलं त्यांनी, स्टेटमेंट लेना है, हमको ऊपर से मैसेज है कि स्टेटमेंट ले लो उनका, ये कैसा गया आर्टिकल यहाँ से. बोलो आपके यहाँ तो CCTV फुटेज आप देख लो कैसा गया हो. हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत. साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत साबरमती जेलमध्ये होता, विचार करा, गुजरातच्या. साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का साकेत, बरोबर ना, तुला एअरपोर्टवरनं उचललं. साकेत 7 महिने तुरुंगात होता. त्या मानानं आम्ही थोडे कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे, तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला. पण पुस्तक तयार झालं. 80% पुस्तक तुरुंगात लिहून झालं. 20% लिहायला 2 वर्ष लागली. 2 वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या, मग घरच्याच आमच्या मुली सगळ्या, बाबा लिहा पूर्ण करा, लिहा पूर्ण करा. शेवटी ते लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं, आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार, जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये, कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिज़ाइन
ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया। और मेरे को बाद में पूछता कैसा था, तो क्यों, मैंने ही बनाया है। कैसा था और मैंने बनाया है। अच्छा, हे अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत। कटू आठवणी असतातच, पण त्या कटू म्हणून घ्यायचा नाही, तो अनुभव म्हणून घ्यायचा। मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हणलं कसं आहे पुस्तक, मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाही आहे कि मेरे को अरेस्ट किया फिर मैं रो रहा फिर ऐसा हो गया, असं झालं तसं झालं। अरे हो गया, ठीक है, गया जेल में, वापस आ गया। जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया, त्याला झक मारली आणि याला पकडला। अरे हम गुंडे लोग हैं, हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है। लोहा लोहे को काटेगा अभी। हम सब लोग जो है, साकेत है, हम है, आप जैसे हमारे मार्गदर्शक उद्धव जी है, पवार साहब है, पूरे देश में एक माहौल बन गया है। ये महाराष्ट्र है। या पुस्तकाचं सार काय आहे, दोन गोष्टी आहेत पवार साहेब, मी सकाळी पण सांगितलं, हे पुस्तक राजकीयच आहे। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे। ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है। जिनको अपोजिशन में, ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे। आणि एका वाक्यात सांगतो, या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे। महाराष्ट्र मर्दों के औलाद आहे, या पुस्तकाचं एक महत्त्व आहे। आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला, अनिल परबना त्रास झाला, असंख्य लोग हैं जो झुके नहीं, आज भी लड़ते रहेंगे। आज भी मैं कोर्ट में जाता हूं, जज के सामने खड़ा रहता हूं, बोलिए क्या है, वापस अरेस्ट करेंगे, क्या करोगे आप? तानाशाह कब तक तानाशाही करते रहेगा? केव्हा नाही केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं। हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे। तेव्हा मित्रांनो, आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला। आज माझा भाषणाचा दिवस नाही, मी मगासपासून सांगतोय, भाषण करायला उत्तम माणसं इथे आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचं आपण ऐकूया। पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला आहात ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात येईल, इतकेच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।